नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. आपल्याला माहीतच आहे की परवा दिवशी रात्री नीट यूजीचा निकाल जाहीर झाला. त्या अनुषंगाने काही कट ऑफचा अनालिसिस एमबीबीएस, बीडीएस आणि बीएमएस या कोर्सेससाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर काही गोष्टी मी विद्यार्थ्यांना क्लिअर करू इच्छितो की जर आता आपण एमबीबीएसचा विचार केला तर ऑल इंडिया रँक 1,78,000 इतकेपर्यंत आपलं ऍडमिशन महाराष्ट्रामध्ये होऊ शकते. त्यानंतर एनटीबी 1,45,000, ओबीसी 87,500, ओपन कॅटेगरी 87,500. बाकीच्या कॅटेगरीचे जे कट ऑफ्स आहेत ते आपल्याला आता स्क्रीनवर दिसतील. मी आपल्याला सांगू इच्छितो की यावेळी एकाच मार्कांवर समान गुणांवर बहुसंख्य विद्यार्थी आहेत. त्यामुळे आम्ही ऑल इंडिया रँकच्या हिशोबानेच तुम्हाला कट ऑफचा अनालिसिस देत आहोत. सो विद्यार्थ्यांनी आपला ऑल इंडिया रँक पाहावा, कॅटेगरी रँक पाहू नका, ऑल इंडिया रँकच पहा आणि आम्ही जे रँक्स दिले तिथे टॅली करा. एक 2-5 हजार रँकचा जर फरक असेल आम्ही दिलेल्या रँकमध्ये तर विद्यार्थ्यांनी एक अल्टरनेटिव्ह दुसऱ्या राज्याचाही ऑप्शन सेफ्टीसाठी ठेवावा, जेणेकरून विद्यार्थ्याचं वर्ष व्हायला जाणार नाही आणि जो आपला इच्छित कोर्स असेल, एमबीबीएस असेल, बीडीएस असेल किंवा बीएमएस असेल, त्याला आपल्याला प्रवेश मिळवता येईल. त्यामुळे आपण या गोष्टी ध्यानात घ्या. त्याच्यानंतर बीडीएसचा कट ऑफ आहे. एससी साठी 4,94,000, एनटीबी साठी 5,25,000 इतका, ओबीसी साठी 5 लाख रँक, ओपन साठी ऑल इंडिया रँक आहे 4,95,000. त्यानंतर बीएमएस कोर्ससाठी एससी कॅन्डिडेट असेल तर 5 लाखापर्यंत ऍडमिशन व्हायलाच पाहिजे. एनटीबी साठी 4,80,000, ओबीसी साठी 5,10,000 आणि ओपन कॅटेगरीसाठी 4,97,000 पर्यंत ऍडमिशन व्हायला पाहिजे. मुख्यत्वे मी असं सांगेल, बीडीएस आणि बीएमएस याचं जे आम्ही ऑल इंडिया रँक दिलेले आहेत इथं रेंज मी तुम्हाला सांगेल एक 5-7 हजारचा एरर असू शकतो. कारण की बऱ्याच वेळा सीट राहतात, विद्यार्थी रिपीटला जातात किंवा कोण फॉरेनला जातं किंवा बाहेर राज्यात जातात. त्यामुळे रँकमध्ये आम्ही जे मांडलेले रँक आहेत त्याच्यापेक्षा खालच्या रँकला पण 5-7 हजाराचा फरक असेल तर ऍडमिशन होऊ शकतात. त्याची कारण मी तुम्हाला सांगितलेली वरती आता की नंबर ऑफ रिझन्स आहेत, कोण रिपीटला जातं, कुणाला कुठे ऍडमिशन मिळतं. सो हे विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवावा. महाराष्ट्रामध्ये कॉम्पिटिशन भरपूर आहे. सो विद्यार्थ्यांनी एखाद्या अल्टरनेट पर्यायाचा विचार करावा. ज्यांना स्क्रीनशॉट हवे आहेत त्यांनी स्क्रीनशॉट घेऊन ठेवावेत. या रँकच्या जर अगदीच फरक असेल 10,000 20,000 तर बीएमएस किंवा बीडीएसला डीमचा विचार करू शकता, इन्स्टिट्यूशनल कोटाचा विचार करू शकता किंवा इतर राज्यांचा विचार करू शकता. त्याचप्रमाणे एमबीबीएसला मी असं सांगेल, जे कट ऑफ मी एमबीबीएसला सांगितलेले त्याही बाबतीत जर आपल्या रँकमध्ये फार तफावत असेल ऑल इंडिया रँकमध्ये, बाहेरच्या राज्याचा विचार करा, डीम विद्यापीठांचा विचार करू शकता किंवा अगदीच मार्क जर कमी असतील तर येणारा मॅनेजमेंट कोटाचा सुद्धा आपण विचार करू शकता. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पालकांनी गोंधळून न जाता आम्ही आमचा प्रयत्न केलेला आहे प्रामाणिक, त्याप्रमाणे एकदा टॅली करून बघा आपल्या मार्क लिस्टवर आपला रँक कुठपर्यंत येतोय, जेणेकरून आपल्याला एक निर्णय घेऊन या प्रवेश प्रक्रियेमध्ये मार्गक्रमण करणं सुकर होईल. धन्यवाद.